नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः. तर तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा रंग आहे, नवरात्रीचा पहिला रंग आहे पांढरा आणि देवी मातेचं रूप आहे शैलपुत्री. नवरात्र म्हणजे देवीच्या नवरूपाचं आपल्याला दर्शन होतं. देवीची नवरूपं कोणती कोणती आहेत, त्याची महती काय काय आहे, प्रत्येक रंगाचं महत्त्व, देवीच्या प्रत्येक रूपाचं महत्त्व आपल्याला नवरात्रीमध्ये बघायला मिळतं. आणि तसेच प्रत्येक रंगाचं काही ना काहीतरी महत्त्व आहे. तर आजचा रंग आहे पांढरा. पांढरा रंग म्हणजे शांतता आणि शुद्धता याचं प्रतीक मानलं जातं. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पांढरा रंग परिधान केला जातो. पांढरा रंग मनाच्या शांततेचा आणि शुद्धतेचा एक प्रतीक म्हणून मानलं जातं. आजचा पांढरा रंग शैलपुत्रीचा रंग असल्याचं मानलं जातं, कारण शैलपुत्री ही देवी खूप सौम्य मनाची आणि पर्वत रूप आहेत, म्हणून आजचा पांढरा रंग खास असतो. आणि त्याच निमित्ताने नवरात्रीचं औचित्य साधून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मी पांढरा रंग परिधान केला आहे. मस्त पांढऱ्या रंगाची गोल्डन काठ असलेली साडी नेसली होती आणि त्यावर काळं साधं ब्लाऊज होतं. त्याचबरोबर एक ठुशी म्हणता येईल पांढऱ्या रंगाची, ती घातली होती गळ्यामध्ये आणि हातात पांढऱ्या गोल्डन रंगाच्या बांगड्या होत्या. मस्त सजले होते आणि मस्त छान छान फोटोसुद्धा काढले होते. नवरात्रीत ना खास म्हणजे स्त्रियांची खूपच मज्जा असते, कारण प्रत्येक दिवशी नवीन नवीन रंग नेसायला किंवा घालायला मिळतात आणि त्याच्यावर मस्त फोटो काढायचे, दांड्या खेळायच्या, गरबा खेळायचा आणि अजून काय पाहिजे असतं ना. आणि हा नवरात्रीचा सण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण अजून एक लेकरू म्हणता येईल किंवा एक जीव म्हणता येईल माझ्या शरीरात वाढतो आणि त्याच्याबरोबरही मला हे सेलिब्रेट करता येते. तर अजून ना आनंदाची आणि सौभाग्याची गोष्ट काय असू शकते. छानपैकी साडी नेसली आणि त्याच्यावर फोटो काढले आणि व्हाईट कलरचं ड्रॅगन फ्रूट आणलं होतं, ते पण आज पांढऱ्या रंगाचं असल्यामुळे ते पण दाखवावं असं वाटलं. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटूया. बाय बाय.